कसं आहे ना मंडळी, जास्त पिकलेली केळी खाऊशी वाटत नाही आणि खराब नसल्यामुळे फेकताही येत नाही. पिकलेल्या केळीपासून आपण मस्त असा पदार्थ बनवूयात. त्यासाठी 1 कप बारीक रव्यामध्ये अर्धा कप दूध घातलं आणि 10 मिनिटासाठी भिजत ठेवलं. 3 जास्त पिकलेली केळी एका मिक्सर जारमध्ये काढून पाण्याचा वापर न करता याची प्युरी बनवून घेतली. तोपर्यंत रवा पण छान भिजलेला आहे. यामध्ये केळीची प्युरी घातली, अर्धा कप पिठी साखर, पाव कप वितळून घेतलेलं साजूक तूप, 1 चमचा रोजच्या जेवणातलं तेल घातलं, अगदी थोडंसं चवीकरता मीठ घातलं, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर घातली. सोबतच पाव टीस्पून इथं व्हॅनिला इसेन्स घातलं. व्हॅनिला इसेन्स नसेल तर विलायची पावडर वापरली तरी चालेल. बॅटर अगदी मीडियम कन्सिस्टन्सीवरती बनवून घेतलं. जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध घाला. टीनमध्ये काढून घेतलं, ड्रायफ्रूट घातले आणि इथं मी कढई प्रीहीट केलेली होती. यामध्ये हा टीन ठेवून दिला. 30 ते 35 मिनिटासाठी झाकण ठेवून लो टू मीडियम हीटवरती हा केक बेक करून घेतला. मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार केक बनवून तयार होतो. नक्की ट्राय करा.